कोट्यावधी श्रमिक असणाऱ्या भारत देशात संघटित असंघटित उद्योगधंद्यात काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याचे लाभ आणि त्याचे न्यायिक अधिकार मिळवून देण्यासाठी 30 मे 1970 साली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सची स्थापना करण्यात आली. या सिटूच्या माध्यमातून अनेक कामगारांना त्यांचा न्याय आणि अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्षाचे विविध साधने आणि माध्यमे वापरून वर्ष संघर्ष उभा करण्यात आला. या सर्व संघर्षाच्या जोरावर श्रमिकांना आणि कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम अविरतपणे चालू आहे. परंतु या देशातील सत्ताधारी ज्या श्रमिकांनी रक्त सांडून कामगार कायदे मिळवले ते पायदळी तुडवून त्यांना बेघर करून देशोधडीला लावत आहेत. वास्तविक जगण्या मरण्याची लढाई सुरू असताना जाती धर्माचे विष समाजात पेरून त्यांना त्यांच्या मूळ प्रश्नांपासून परावृत्त करून माथी पटकवण्याचे काम सरकार करत आहे. म्हणून कामगारांनी एक होऊन याविरुद्ध संघर्ष तीव्र करून उभं टाकलं पाहिजे, कारण तो आपला आत्मा आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी सिटूच्या 55व्या वर्धापन दिनाच्या अभिभाषणात व्यक्त केलं आहे. या कार्यक्रमावेळी सोलापूर प्रजा नाट्य मंडळ कला पथकाचे शाहीर प्रशांत मॅकल, अरुण सामल, विशाल पवार, चंद्रकांत मुंजळकर आदींनी समुदायाने क्रांतिगीत सादर करून वातावरण स्फुल्लिंगित चेतावले. यावेळी नसीमा शेख, संगमा मरेड्डी, शेवंतताई देशमुख, सुनंदा बल्ला, युसुफ शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, शंकर मेत्रे, विल्यम ससाणे, नरेश दोगाणे, दाऊद शेख, कनकी अकील शेख, इलियास सिद्दकी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं आहे. कामगार, शेतकरी आणि मध्यम वर्गाचं राज्य आणण्याचं त्या ठिकाणी आपल्या काँग्रेसनी, कार्यकर्त्यांनी, जनतेने शपथ घेतली आणि आज जवळजवळ 55 वर्ष उजाडतात. त्या शक्तीच्या आसपास सुद्धा आपण पोचलेलं नाही आहे. म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. परवाची लोकसभेची निवडणूक झाली. मी सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो. एक रुपया सुद्धा न मागता शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं. क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं. इतकंच नाही, अनेक वेळा काँग्रेसवाले माझ्याकडे आले, लाखो रुपये घेऊन आले. त्यांना मी सांगितलं, लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही. कोणाचाही 1 रुपया न घेता कार्यकर्त्यांनी जे स्वाभिमान दाखवलं, लाल झेंड्याला तुम्ही खरी सलामी दिली. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता आपल्या पुढे दुसरं आव्हान येणार आहे. मी परवा मुंबईला गेलो. काही IAS अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, 22 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.